छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी। आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित असलेले मंचावरील आपले सगळ्यांचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट पराग अळवणीजी, शिवसेना पक्षाचे नेते कुणाल सरमाळकरजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र राणेजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपले सर्व नेतृत्व, मंचावरील सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि माता, खऱ्या अर्थाने हा महायुतीच्या मेळाव्याला आपल्या चारही पक्षांचे नेते मान्य रामदास आठवलेजी, मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य देवेंद्रजी, मान्य अजितदादा पवार या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय ठरला की आपण आता सर्व महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकत्रितपणे निवडणुकींना सामोरं जायचं आणि मग त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आपण सगळे कार्यकर्ते एकत्र भेटलं पाहिजे, एकमेकाची ओळख झाली पाहिजे। तशी आपल्या विभागात आपली ओळख आहेच, पण एकत्र काम करण्याच्या मनस्थितीने एकत्र येणं ही आता काळाची आवश्यकता आहे। आणि म्हणून मग आपल्या नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे मुंबईभर जागोजागी त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभांचे मेळावे त्या ठिकाणी सुरू झाले। मी स्वतःच हा 10वा मेळावा त्या ठिकाणी करतोय आणि मी तुम्हाला 10 वेगवेगळ्या कार्यक्रमात विभागात गेल्यानंतर जी कार्यकर्त्यांची भूमिका, मनस्थिती, वातावरण आणि चेहरे जे मी वाचतोय ते बघून मी तुम्हाला 100% सांगतो, मुंबईतल्या साईच्या साई जागा महायुतीच्याच याच्याबद्दल मनात किंतु परंतु असण्याचं कारण नाही। पहिल्याही महायुतीच्या होत्या, आजही महायुतीच्या जागा निवडून येतील आणि हे सांगताना आपल्या नेतृत्वाने केलेलं काम हे आपल्याला अभिमानास्पद आहे। या मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या खासदार सन्माननीय पूनमताई महाजन यांनी या मतदारसंघातल्या केलेल्या कामाची यादी खूप मोठी आहे। मुंबई महानगरपालिका असो, MMRD असो, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असो, हायवे ऑथॉरिटीज असो, SRA असो आणि बरोबरीने या ठिकाणी उभ्या केलेल्या विविध वास्तू असो, या सगळ्यांमध्ये पूनम महाजन यांचं काम हे उल्लेखनीय या पद्धतीचं आपलं मत वाढवणारच आहे। उमेदवार केव्हा घोषित होईल, उमेदवार केव्हा घोषित होईल, तर स्वाभाविक आहे त्याचं उत्तर मी एका शब्दात आपल्याला सांगतो, समोर लढण्याची कोणी हिंमत दाखवली तर आपला पत्ता आपण बाहेर काढू। उमेदवार आपण सगळेच आहोत। या मतदारसंघामध्ये उमेदवार कमळ चिन्ह आहे, नरेंद्र मोदीजी आहेत, उमेदवार एकनाथ शिंदेजी आहेत, उमेदवार देवेंद्र फडणवीस आहेत, उमेदवार रामदास आठवलेजी आहेत, उमेदवार अजितदादा पवार आहे, उमेदवार पूनमताई महाजन आहे, उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता। आणि म्हणून संघटनेच्या जीवावर मत खेचून आणण्याची क्षमता जर कुठल्या पक्षात असेल तर ती भाजप, शिवसेना, NCP मित्रांनो, या निवडणुकीकडे पूर्ण जगाचं लक्ष आहे। आजच्या वेळेला सकाळी मी परागजी ट्विटर बघत होतो तेव्हा मी बघितलं की इलॉन मस्क, आता किती लोकांना माहिती असेलच, माहिती आहे का इलॉन मस्क? टेस्ला किती लोकांना माहिती? तर इलॉन मस्क हे जगातलं असं आश्चर्य आहे की ज्यांनी अंतराळामध्ये सहल काढायची ठरवली। काश्मीरला जातो आपण, सिंगापूरला जातो, तसं अंतराळामध्ये काय चाललंय बघायचं आणि त्याची सहल काढण्यासाठी लागणार जे काही इन्स्ट्रुमेंट, रॉकेट असेल, काय विमान असेल, जे काही असेल ते असं विकसित करायचं की ज्यामुळे एक कल्पनेच्या पलीकडचं जग प्रत्यक्ष बघण्यासाठीच्या सगळ्या व्यवस्था उभ्या करायच्या। असं जगातलं टेक्नॉलॉजी मधलं ज्याचं टेस्लाच्या गाड्या पण आहेत त्या मानव विरहित चालल्या। मी त्या ठिकाणी अमेरिकेला ज्या वेळेला गेलो होतो त्या कुणाल मी त्यांच्या गाडीत बसलो आणि गाडी कार आहे का विमान आहे असं कळत नाही, झपकन पिकअप। अशा पद्धतीचा व्यवसाय करणारा हा इलॉन मस्क, त्याचं ट्विटर आहे काल, हे इंडियन्स विल मीट यू टुमॉरो, आय एम कमिंग टू मीट मिस्टर नरेंद्र मोदी। हे जगाचं लक्ष आहे आणि म्हणून एक एक वोट, एक एक बूथ याचा विचार आपले विरोधक करणार आहे। काही ठिकाणी अपप्रचार होतोय, मुद्दामून होतोय,
मी तर आजकाल नेहमी बघतो की आदित्य ठाकरे जिथे जातात तिथे एकच गोष्ट बोलतात, गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. मी त्यांची 3-4 भाषणं बघितली, सारखं गद्दार 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 बघितल्यावर मला तो मराठी सिनेमा आठवला ज्यामध्ये उंचीने कमी, बुद्धीने कमी पण बॉडीने जास्त असलेला तो मुलगा सारखं आईला एकच म्हणतो, कोणालाही भेटलं तर एकच म्हणतो, बाबा लगीन, बाबा लगीन, बाबा लगीन. आता आदित्यजींनी उद्धवजीने म्हणल्यावर माझं ऑब्जेक्शन नाही, तू त्यांच्या घरातला मामला, पण बाबा लगीन, बाबा लगीन काय चाललंय? आठवा 2019चे दिवस. याच पार्ले विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला ज्या वेळेला आपण निवडणुकीला समोर गेलो त्यावेळेला पूनमताई महाजन असो, परागळवणी असो, कमळचिन्ह असो, महायुती म्हणून आपण भाजप, शिवसेना, रिपाई, त्यावेळेला राष्ट्रवादी नव्हती पण आपण तिन्ही पक्ष एकत्र. मोदीजींचा फोटो, देवेंद्रजी मुख्यमंत्री, उद्धवजी पक्षप्रमुख, रामदास आठवले पक्षाचे प्रमुख, आणि म्हणून जनतेसमोर आपण गेलो, ती ध्येय धोरण घेऊन गेलो, आपला विचार घेऊन गेलो, आपला कार्यक्रम घेऊन गेलो, आपलं 5 वर्षाचं काम घेऊन गेलो आणि सांगितलं मतदार राजा तू आम्हाला मत दे. महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या मतदारांनी कौल दिला, त्यांनी बटन कमळाचं दाबलं, महायुतीला जिंकून दिलं. मग ज्या वेळेला मतदारांचा कौल स्पष्ट होता तो भाजप, शिवसेना, रिपाईच्या बाजूने होता. निवडून आलेले जनप्रतिनिधी जसं पूनमताई महाजन लोकसभेत निवडून आल्या, वर नरेंद्र मोदीजींचं एनडीए म्हणजे महायुतीचं सरकार झालं. राज्यात पण तेच व्हायला पाहिजे होतं, कौल त्याच बाजूने होता पण ते झालं नाही. पण सरकार बनवण्याच्या वेळेला स्वतःच्या मनातली सुप्त स्वार्थी इच्छा ही उद्धवजींच्या मनामध्ये जागृत झाली आणि संजय राऊतांनी घेऊन सिल्वर ओकच्या शरद पवारांपासून दिल्लीच्या सोनिया गांधी पर्यंत यांनी प्रवास केला. मग सोनियाजींच्या फोटोने तुम्ही उद्धवजी मागितली असती, आम्ही काही बोललो नसतो. तुम्ही मत शरद पवारांचे फोटो दाखवून मागितले असती, आमचा बोलण्याचा प्रश्न नाही. मत मागताना मोदीजी आणि देवेंद्रजी तुम्हाला आठवले आणि स्वतःला मुख्यमंत्री पदाची लालसा झाल्यावर तुम्ही या आड मार्गाने गेलात. मतदारांशी विश्वासघात तुम्ही केलात उद्धवजी, आम्ही केलेला नाही. आणि मग गद्दार कोण? ज्याने मतदारांच्या मताशी केलेली प्रतारणा तो पक्ष गद्दार. एकनाथ शिंदेजींनी काही केलंच असेल तर लोकांच्या मनात, लोकांच्या मतदानात असलेलं सरकार पुन्हा स्थापित करून गद्दार नाही तर ते खुद्दार आहेत हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. आणि म्हणून हे सरकार पक्ष फोडले तुम्हाला हे समजलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी अपप्रचाराला बळी पडता कामा नये. जर शिवसेनेमध्ये उद्धवजींनी एकनाथ शिंदेजींना किंवा कोणा शिवसैनिकाला उचित स्थान दिलं असतं आणि राष्ट्रवादी समोर दबले गेले नसते, शिवसेना फुटली नसती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांनी आपल्या मुलीच्या प्रेमावर इतके वाहवत जाऊन अजितदादांना योग्य स्थान दिलं असतं तर राष्ट्रवादी फुटली नसती. तुमचे पक्ष फुटले कारण तुम्ही विचारधारा सोडली. तुमचे पक्ष फुटले कारण तुम्ही तुमच्या पारिवारिक कलहामध्ये अडकून बसला. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार त्याला कारणीभूत नाही आणि होतं ते चांगलंच झालं. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं सरकार उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये जनहिताच्या कामाला तिलांजली लावत होते त्यापासून मुक्ती मिळाली. आणि आपण बघितलं तर एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला देवेंद्रजींनी, एकनाथजींनी पहिला निर्णय कुठला केला असेल तर पेट्रोल आणि डिझेलवरचा कर माफ करून सामान्य माणसाला मदत व्हावी ही भूमिका त्या ठिकाणी केली. आजकाल अजून एक प्रचार चालतो, संविधान बदलणार, लोकशाही खतरा देणार, यापुढे निवडणुका होणारच नाहीत. अरे बोलताना थोडं तरी विचार केला पाहिजे. 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. त्या 50 वर्षात देशात काँग्रेसचं सरकार असताना कुठलीही 10 वर्ष तुम्ही घ्या, त्या 50 वर्षातली कुठलीही 10 वर्ष एका बाजूला आणि मोदीजींचं सरकार असलेली 10 वर्ष एका बाजूला. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला हे उत्तर मिळेल. मोदीजींच्या 10 वर्षात संविधानात बदल, संविधानाला नख, संविधानात असलेल्या अडीअडचणी दूर करण्यासाठीचे मंडळ असा कुठलाच निर्णय झाला नाही. जे केलं नाही त्याच्या 10 पटीने संविधानाला नख लावून बदल आणि अमेंडमेंट करण्याचं पाप
काँग्रेसने केलेला आहे. संविधान तुमच्यामुळे खतऱ्यात आहे. बोललं तर अटक कर, लिहिलं तर अटक कर, सरकारला प्रश्न विचारला तर अटक कर. बोलायची सोय नाही, लिहायची सोय नाही, भाषण करायची सोय नाही. आणीबाणीचा तो काळ तो बघितलाच. पण काल परवापर्यंत उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनावर तुमचं सरकार होतं. कोणी पत्रकारांनी तुमच्या विरोधात बातमी केली. बातमी काय होती? कोविडच्या काळात तुम्ही आणि आम्ही घरातनं बाहेर पडू नका, पोलीस पकडतील. जीवाच्या आकांताने घरात बसलेलो आपण असताना थंड हवेच्या ठिकाणी काही विकासकांनी बिल्डर यांना फिरण्याची मुभा दिली. ती का दिली म्हणून बातमी केली तर एबीपीच्या त्या रिपोर्टरला शेकडो किलोमीटर अंतरावरून पकडून घसटून आणून जेलमध्ये टाकलं. तुम्ही संविधानाबद्दल काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संविधान निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानाची मूल्य आपल्याला दिली, त्या बाबासाहेबांना संसदेमध्ये पोचताच कामा नये, ते जिंकून येताच कामा नये. त्यांनी संसदेचे दरवारे कधी बघूच नये. म्हणून एकदा नाही दोनदा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला असेल तर याच नतद्रष्ट काँग्रेसने केलेला आहे. बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केला. बाबासाहेबांच्या संविधानाला एकदा नाही शेकडो वेळा बदल याच काँग्रेसने केला. संविधान बचावाची भाषा तुम्ही करताय. आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदीजींचं सरकार ज्यांनी बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानाच्या संसदेत पहिलं पाऊल ठेवताना 2014ला अख्ख्या जगाने बघितलं की पाऊल ठेवण्याआधी सर्वात पहिला स्वतःचा माथा त्या पायऱ्यावर टिकवला आणि मग संसदेत गेले ते नरेंद्र मोदीजींचं सरकार. राणेजी मोदीजींनी काल सभेमध्ये सांगितलं की एक देश एक संविधान हा बाबासाहेबांचा विचार होता. तुम्ही बाबासाहेब आणि संविधानावर प्रेम करत होता ते इतके वर्ष एका देशात 2 संविधान हे का चाललं? 370 कलम 35 हे का चाललं? भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरला वेगळा झेंडा, काश्मीरला वेगळं संविधान, काश्मीरचं वेगळं कोर्ट. काश्मीर आमचा भारताचा अविभाज्य अंग असून सुद्धा तिथल्या आमच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना आरक्षण नाही. एका देशात 2 कायदे ही भूमिका काँग्रेसची आणि एका देशात एकच संविधान ही भूमिका तुमची आमची. आणि म्हणून जनतेसमोर मत मागायला सडळ बोलायचा विषय प्रचंड आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा पार्ला भागात असेल आमचे आमदार परागळवणी या ठिकाणी फनेल झोन मधल्या राहणाऱ्या रहिवाशांचे प्रश्न परागळवणी लढतात. झोपडपट्टी वासियांना 2011 पर्यंतचा त्या ठिकाणी पुरावा असलेलं संरक्षण मिळालंच पाहिजे. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत लढणारा मी आमदार बघितला तो पराग अळवणी. मुंबईच्या त्या ठिकाणी असलेल्या आमच्या जुन्या इमारती असतील त्या जुन्या इमारतीत मालक सतवतोय. भाडेकरू कुठे जाईल? स्वतःचं घर वणवण का बघायला जायला लागेल? त्याचं घर त्याच ठिकाणी भाडेकरूला मालक येऊ न येऊ मिळालंच पाहिजे. हा कायद्यातला बदल आणण्याचं भागीरथी प्रयत्न कोणी केले असतील तर ते पराग अळवणी. आज जागोजागी झालेल्या रस्त्यांचं जाळं, बगीचे, रस्ते, असंख्य गोष्टी मी सांगेन या पूनमताई आणि पराग अळवणी आमचे महायुतीचे सर्व नेते यांनी मिळून केलेले आहे. आणि त्यामुळे मत खरं तर आमच्या विरोधकांना मागण्याचा अधिकार असतो. ते लोकांसमोर येऊ शकत नाही. त्यांनी केलेलं एक काम दाखवू शकत नाही. त्यांनी केलेल्या एखाद्या गोष्टीचं उदाहरण देऊ शकत नाही. आणि म्हणून पार्ले विधानसभेतून जेवढा लीड आपल्याला महायुतीला मिळेल तोही आपल्या विरोधकांना कापता येणार नाही. इतका प्रचंड लीड आपल्याला पार्ले विधानसभेतून आपल्या काँग्रेसने न्याय का संकल्प नावाचा जाहीरनामा नाव दिलं, न्याय का संकल्प. आणि त्यात गोष्टी इतक्या खोट्या लिहिल्या, असत्य लिहिल्या. मला तर प्रमोद महाजनांची ती गोष्ट आठवली. ब्रह्मदेवाचा दरबार भरला होता. एक व्यक्ती येऊन न्याय निवाडा करत होता. ब्रह्मदेव ऐकत होते आणि स्वतः त्याचं उत्तर देत होते. काम चालू असताना मध्ये अचानक आवाज आला, ठाण. काय झालं म्हणून ब्रह्मदेवाने सेवकाला विचारलं. सेवक धावत गेले, पळत आले, म्हणाले दुसरं तिसरं काही नाही. ब्रह्मदेवाला म्हटले पृथ्वीवर एक माणूस खोटं बोललाय. परत ब्रह्मदेवाचा निवाडा सुरू झाला.
समोर येणारा व्यक्ती न्याय मागत होता, ब्रह्मदेव निवाडा करत होते. थोड्या वेळाने 2 घंटा वाजल्या, ठाण ठाण. आता काय झालं? सेवक धावत जाऊन पळत आले, म्हणाले पृथ्वीवर 2 लोक खोटं बोलले. थोड्या वेळाने 4-10 घंटा लागली, ठाण 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 ठाण. आता काय झालं? देवा काही नाही, पृथ्वीवर 4 माणसं खोटं बोलली. आणि काही वेळानंतर तो अर्धा तास ठणठणाट झाला. कामामध्ये व्यत्यय आला, ब्रह्मदेव चिडले, सेवकांना म्हणाले काय झालं? सेवक धावत गेले, पळत आले, म्हणाले दुसरं तिसरं काही नाही, काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं वाचन सुरू झालं. ही मंडळी खोटं बोलतात, खोट्याशिवाय काही बोलू शकत नाही. हिस्सेदारीला न्याय देऊ म्हणे. काँग्रेसने सांगितलं पिछडा वर्ग, पिछडा लोकांना हिस्सेदारीला न्याय देऊ. अहो ते दिवस आम्ही विसरलो नाही. काही काही वर्षांपूर्वीचेच आहेत. या देशात पहिल्यांदा एक आदिवासी आमची भगिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या. काँग्रेस तुम्ही त्याला विरोध केला, तुम्ही हिस्सेदारीला न्याय केला. अल्पसंख्याकांना न्याय देऊ, त्यांची मतं तर तुम्ही लुटली. सच्चर कमिटीचा त्या ठिकाणी रिपोर्ट मनमोहन सिंगांचं सरकार असताना आलं. आमचं मत तर वेगळंच आहे, पण तुम्हाला मान्य होतं तर सच्चर समितीच्या रिपोर्टवर तुम्ही इम्प्लिमेंटेशन का नाही केलं? म्हणे अल्पसंख्याकांना न्याय देणार, युवकांना न्याय देणार. तो दिवस आम्ही अजून विसरलेलो नाही. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी काही टवाळकी एकत्र येऊन बरसी साजरे करत होते. बरसी कोणाची? अजमलची, ज्याने संसदेवर हल्ला केला, भारताच्या संसदेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि घोषणा देत होते तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है, भारत तेरे तुकडे हो 50,000 इंशाल्लाह इंशाल्लाह. तुम्ही पोहोचत होतात. आज या लोकांबरोबर उद्धवजी तुम्ही हात मिळवणी केली आहे. तुम्ही युवकांना काय न्याय देणार? शिक्षाला न्याय देणार, एज्युकेशनला न्याय देणार. 38 वर्ष या देशातील विद्यार्थी, परागळवणी विद्यार्थी नेतृत्व करत होते, मागणी करत होते नोकरीप्रमाणे शिक्षण द्या. जगाची आवश्यकता काय ते शिक्षण द्या, आमची आवड काय शिक्षण द्या. 38 वर्ष कोणी न्याय दिला नाही. 38 वर्षानंतर पहिल्यांदा राष्ट्रीय शिक्षा धोरण बनलं. तुम्ही एज्युकेशन सिस्टीमला न्याय काय देणार? आरोग्य व्यवस्थेला न्याय देऊ म्हणे. तर याबद्दल किती बोलावं? कोविडच्या काळात आरोग्य व्यवस्थेतला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला असेल तर तो उभाटा गटाने केलाय. औषधांमध्ये चोरी, लस देण्यामध्ये चोरी, बेड्स बॉडी बॅग्स मध्ये चोरी, खिचडीमध्ये चोरी. तुम्ही आरोग्य व्यवस्थेचे 3 वाजवले. 1 वर्षाचं हेल्थचं आरोग्य विभागाचं महापालिकेचं बजेट 4,000 कोटी रुपये आहे. सुभाष तुम्हाला माहिती आहे? 4,000 कोटी 1 वर्ष, 5 वर्ष गेले तर 20,000 कोटी. मुंबईची लोकसंख्या काय? 1,40,00,000. 60% लोक बीएमसी हॉस्पिटलमध्ये जात नाही. सगळे रोज आजारी पडत नाहीत. 25-50 लाख लोकांसाठी 20,000 कोटी रुपये जातात. तुम्ही आरोग्य व्यवस्थेच्या यंत्रणा काय सुधारणार? आणि त्यामुळे खोटं बोलणारे लोक आहेत. हे काही बोलू शकतात कारण यांचं सरकार येणार नाहीये. यांना तुम्हाला काही द्यायचंच नाहीये. लोकांना खोटं बोलून मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून आमचा एक मित्र राजू होता परागला, माहिती मी आडनाव सांगत नाही. तो राजू टवाळकी अशीच करायचा. त्यावेळेला लँडलाईन असायचे, त्या लँडलाईन वरून फोन करायचा. समोरकडे उचलला की म्हणायचा अहो तुमचा कुत्रा माझं गार्डन खराब करतोय, आणि ठेवून द्यायचा. समोरच्याला बोलू द्यायचा नाही. परत रिडायल करायचा. परत समोरच्याने उचललं की सांगायचा तुमचा कुत्रा माझं गार्डन खराब करतोय, परत ठेवून द्यायचा. परत रिडायल करायचा. परत समोरच्याने उचललं सांगायचा तुमचा कुत्रा माझं गार्डन खराब करतोय. समोरचा माणूस चिडून म्हणायचा माझ्याकडे कुत्रा नाही. राजू म्हणायचा माझ्याकडे तरी कुठे गार्डन आहे. हे काँग्रेसवाल्यांनी पाठवलं. यांना काही द्यायचं नाही. 450 रुपयात गॅस सरकार देणार नाही. आणि द्यायचं होतं तर कर्नाटकमध्ये आणि हिमाचलमध्ये का दिलं नाही? आणि म्हणून तुम्हाला सांगतो या खोट्याच्या विरुद्धचा प्रचार सत्य मार्गाने आपल्याला करायला लागेल. मोदीजींचं स्वप्न विकसित भारताचं आहे. मोदीजींचं स्वप्न 140 कोटी भारतवासियांना जगाच्या कुठल्याही भागात गेल्यावर ताट मानेने म्हणता येईल होय मी भारतीय आहे, अशा पद्धतीचं उभं करणार आहे.
मोदीजींचं स्वप्न विकसित भारताचं म्हणजे सगळ्या नवीन विदेशातल्या विद्यापीठात आमचा मुलगा जाण्याची गरज नाही, सर्व विद्यापीठ भारतात येतील आणि आमच्या मुलाला इथेच शिक्षण मिळेल, हे स्वप्न आहे. त्यासाठी आता आपल्या बरोबर मनसेचे राज ठाकरे सुद्धा बरोबर आले. आज तुम्हाला एवढंच निवेदन करणार आहे की प्रत्येक बूथवर महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कमळ हे चिन्ह बरोबर घेऊन कुठलाही दिवस, कुठलाही तास, कुठलाही वेळ न दवडता प्रत्येक मतदाराशी संपर्क करणे, याचाच अर्थ या लोकसभा क्षेत्रात 4 जूनला आपला उमेदवार किमान 3 लाख मतांनी निवडून देणं या ताकदीचं आहे. ते काम आपण सगळ्यांनी करावं एवढंच निवेदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.